राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणूक लढवलेले आणि 1 लाखापेक्षाही जास्त मतं मिळवलेले उमेदवार राजू शिंदे यांनी ठाकरे गटाचा राजीनामा दिलेला आहे। स्वतः राजू शिंदे आपल्या बरोबर आहेत। इतकी मोठी टफ फाईट दिली होती, ठाकरे गटाकडून निवडणूक लढवला होता तुम्ही, तरी राजीनामा दिलात? त्याचं वेगवेगळे कारण आहे आणि पक्षात प्रवेश केल्यापासून तर आतापर्यंत ज्या पद्धतीनं पक्षामध्ये काही पदाधिकारी, वरिष्ठ पदाधिकारी, वयोवृद्ध पदाधिकारी, माजी खासदार राहिले, यांच्या स्वभावामुळं तिला आपण काही जमू शकत नाही। म्हणून माझ्यासहित माझे जेवढे काही कार्यकर्ते, समर्थक, मित्रपरिवार होता ते सगळ्यांनी निर्णय घेतला की आपण आता उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना सोडून आपण शांत बसायचं सध्या। पण तुम्ही थेटच नाव घेतलं ना चंद्रकांत खैरे यांचं, काय त्रास देत होते ते? नाही, मी फक्त एवढंच माझी नाराजी व्यक्त केली मी त्यांच्या विरोधात आणि ते सिनियर नेते आहेत, 4 वेळेस ते खासदार राहिलेले आहेत, म्हणून फक्त मी चंद्रकांत खैरे साहेब यांच्यावर नाराज होऊन मी त्यांच्या नाराजीबद्दल मी देतो एवढंच हे केलं आहे। मला त्याच्याबद्दल काही जास्त बोलायचं नाही आहे। ते बोलले तर बघू काय नाही, पण नाराजीचं कारण काय आहे? का नाराज आहे त्यांच्यावर? त्यांना माहिती आहे। त्यांना जर तुम्ही विचारलं तर ते कळेल। आणि मला असं कळलं की आता माझ्या विरोधात काही प्रेस घेत आहेत म्हणून। त्याने प्रेस घेतल्यावर बघू काय म्हणता येतं। मी जे समजा काही बोललो किंवा मी काही समजा हे केलं तर त्यांनी फक्त मग त्यांचं हे करावं, त्यांनी बोलताना किंवा याच्या करताना त्यांनी जे खरं आहे ते मांडावं। आणि जर खरं सांगितलं तर मला असं वाटतं की जे निष्ठावंत शिवसैनिक आहे, जे मूळ शिवसैनिकीशी बाळासाहेबाशी आहेत, ते शिवसैनिक त्यांना फिरू देणार नाही रस्त्यावर। मी जर त्यांच्याबद्दल काही बोललो तर काय असं काय पण हे काही नाही, जे असेल ते बोलेल ना, ते त्याने काय बोलतं त्याच्यावरती मी ठरेल काय बोलायचं। तरी पण तुम्ही त्यांचं नाव घेऊन राजीनामा दिलाय, त्यामुळे काहीतरी असेल। तुमचे जे चाहते समर्थक आहेत, हजारो, शेकडो, लाखो, लाखभर लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे, या सगळ्या लोकांना सुद्धा ऐकायचं ना की झालंय काय? काही नाही, आपण अजून काही मला याच्यात जायचं नाही कॉन्ट्रोवर्सीमध्ये। ज्या प्रामाणिक शिवसैनिकांनी माझ्यासाठी काम केलं त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे। माझे कार्यकर्ते, माझे मित्रपरिवार त्यांचा सुद्धा ऋणी आहे। मतदारांनी जे मला मतदान केलं त्यांचं सुद्धा ऋणी। शिवसैनिकांबद्दल तुमचा आक्षेपही नाही? शिवसैनिकाचं कधी काही काम असलं तरी मी त्यांच्यासाठी तत्पर आहे। काही तुमचा उद्धव ठाकरेंवर आक्षेप नाही, अंबादास दानवेंवर? उद्धव साहेब आणि दानवे साहेबांवरती विश्वास ठेवून मी पक्षात प्रवेश केला होता आणि त्याने सुद्धा मला जे काही शब्द दिला होता ते पाळला आणि मला त्यांनी उमेदवारी दिली। मी खूप प्रयत्न केला, परंतु ज्या पद्धतीनं मला पाडण्यासाठी जे काही प्रयत्न पक्षातून लोकांनी झालं, मलाच नाही तर मराठवाड्यातील आणि जिल्ह्यातील जेवढे आमदार पडलेत ते कोणामुळे पडलेत हे जनतेला माहिती। चंद्रकांत खैरे मग कोणामुळे पडले, किती फिरले ते, किती सभा घेतल्या, किती बैठक घेतल्या, कोणत्याच्यात गेले, सिल्लोडला गेलेत का, ते कन्नडला गेलेत का, वैजापूरला गेलेत का, पश्चिममध्ये फिरलेत का, मध्यमध्ये फिरलेत का? सगळं ॲडजस्टमेंटचं राजकारण चालू त्यांचं। आणि फक्त मी कट्टर शिवसैनिक आहे असं म्हणायचं आणि मी बाळासाहेब शिवसैनिक म्हणायचं आणि फक्त जे शिवसैनिक जे इमानदारीनं काम करते त्यांना फक्त भलवीत राहायचं, हेच ते करते। त्यांचं खरं रूप मी बघितलेलं आहे। म्हणजे चंद्रकांत खैरेने ॲडजस्टमेंटचं राजकारण करून स्वतःच पक्षातले उमेदवार पाडले? 100%। फक्त मला ते बोलायचं नव्हतं, ते प्रेस जर घेणार नसते तर मी ते पण नसतं बोललो आणि अजून ते जर काही समजा बोललेत तर मग मी जे काही बोलायचं ते बोलेल। मग पण ॲडजस्टमेंट म्हणजे काय केलं त्यांनी? तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, जनतेला माहिती आहे आणि त्यांनाच विचारा ना त्यांनी काय केलं तर। त्यांनी भद्रा शपथ खावं, त्यांनी शनी महाराजची शपथ खावं, शिंगणापूरची, आणि राजूरच्या गणपतीला ते मानते ते शपथ खावं की मी असं केलं नाही, मी बिनशरत माफी मागेल त्यांची। म्हणजे थोडक्यात तुमच्या विरोधात संजय शिरसाट यांना फायदा होईल अशा पद्धतीचं वर्तन चंद्रकांत खैरेंनी केलं असं तुमचं म्हणणं आहे, असं इंडिकेट करतं? जिल्ह्यात फक्त संजय शिरसाट यांनाच नाही तर जिल्ह्यातील सगळ्या उमेदवाराला समोरच्याचा फायदा होईल असं त्यांनी वर्तन केलेलं आहे। पण हे सगळे उमेदवार तर चंद्रकांत खैरेंच्या विरोधात शड्डू ठोकून उभे होते ना। चंद्रकांत खैरेंचा संजय शिरसाट असतील, रमेश बोरनारे असतील किंवा संजना जाधव, ह्यांनी सगळ्यांनी विरोधात काम केलंय। त्यांनी संदीपान भुमरेंना निवडून आणले, चंद्रकांत खैरेंना पाडले, तरी ते त्यांना कशाला मदत करतील असा प्रश्न? तेच वाईट वाटतं की इतकं त्यांना पाडलं, त्यांनी पक्षात असताना सुद्धा त्यांच्यावरती किती वेळेस ते बोलले असतील, उद्धव साहेबावरती बोलले असतील, तरी त्या लोकांची त्यांनी अशा पद्धतीनं मदत करणं, चुपे पद्धतीनं, मला वाटतं की हे ज्याला माहिती आहे त्यांना ते आवडलेलं नाही आहे। बऱ्याच जणांना माहिती आहे पक्षामध्ये सुद्धा, पण ते बोलत नाही उगार। आणि आता सुद्धा पक्षामध्ये ज्या पद्धतीनं इतकं हे गेल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी वागणूक द्यायला पाहिजे पदाधिकाऱ्याला, कार्यकर्त्याला, शिवसैनिकाला, अजिबात देत नाही। पण हे जे त्यांनी ॲडजस्टमेंटचं राजकारण केलं त्याच्या पाठीमागं कारण काय असू शकतं? कशामुळे त्यांनी हे केलं असं? त्यांना विचारलंच बरं होईल।
नाही, मला नाही माहिती, त्यांना माहिती आहे. त्यांनी काय बोलते त्याच्यावरती आपण बोलू. हां. तर हे होते राजू शिंदे यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावरती गंभीर आरोप केलेत. चंद्रकांत खैरे हे ॲडजस्टमेंटचं राजकारण करतात आणि ठाकरे गटाचे जिल्ह्यातल्या सगळ्याच उमेदवारांच्या विरोधात छुप्या पद्धतीने त्यांनी प्रचार केला, असा सुद्धा गंभीर आरोप राजू शिंदे यांनी केलेला आहे. कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.